करा, रद्द करा नागरिकत्व विधेयक, नागरिकत्व विधेयक संविधानाची मोडतोड करणाऱ्या भारतीय जनता पार्टीचा, संविधानाची मोडतोड, लोकशाहीची मोडतोड करणाऱ्या भारतीय जनता पार्टीचा नागरिकत्व विधेयक। जे नागरिकत्व जे विधेयक आहे ते भाजपने ह्या देशावर, हे संविधानावर जो घाला घातलेला आहे आणि जे संविधान मोडतोड करून हे नवीनच काहीतरी वेगळं हे भाजप सरकार हे आपल्या देशावर लादते, त्याच्या विरुद्ध आज आम्ही सातारा जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने, सातारा जिल्हा युवक काँग्रेसच्या वतीने, सातारा जिल्हा महिला काँग्रेसच्या वतीने आणि सर्व अनुसूचित जाती, अपंग सेल या सर्व सेलच्या वतीने, अल्पसंख्याक असतील या सर्व सेलच्या वतीने आम्ही आज या ठिकाणी भाजप सरकारचा विरोध करत आहोत, धिक्कार करत आहोत आणि त्यांच्या विरोधात आज हे आम्ही रस्ता रोको आंदोलन या ठिकाणी उभारलेलं आहे सातारा शहरात। अशाच ह्यातून पुढं जर ह्या पद्धतीनेच आम्ही कलेक्टर मॅडमला पण आम्ही निवेदन देणार आहोत आणि ह्या भाजप सरकारचा निषेध करत आहोत। सर्व नागरिकांमध्ये त्यांनी हे दुर्गोस घालण्याचं प्रकरण हे भाजप सरकार लादतंय आणि अशाच प्रवृत्तीचा या देशात कधीही आम्ही हे खपून घेणार नाही आणि जिथल्या तिथं त्यांना आरेखी कार्य केल्याशिवाय आम्ही राहणार नाही आणि संविधानाच्या माध्यमातूनच, लोकशाहीच्या माध्यमातून त्यांना विरोध आम्ही हे करत राहणार। रस्त्यावर उतरून आम्ही इथून पुढं कायम त्यांना जोपर्यंत हे विधेयक म्हणजे रद्द करत नाहीत आणि आमची मागणी पूर्ण होत नाही तोपर्यंत अशाच इथून पुढं आम्ही काँग्रेसच्या माध्यमातून आंदोलन चालू ठेवणार। जी काय आपल्या देशामध्ये जी हुकुमशाही चाललेली आहे, हे अमेंडमेंट रद्द झालं पाहिजे। हे अल्पसंख्याकांच्या विरोधात जे काय चाललेलं आहे की जो हा अजेंडा त्यांनी राबवलेला आहे की गोड बोला आणि खोड मोडा, काय जे काय दाखवायचं चित्र वेगळं दाखवायचं आणि करायचं एक, हा जो प्रकार चाललेला आहे भारतीय जनता पक्षाचा, तो आता हा थांबलाच पाहिजे आणि ह्याला विरोध हा झालाच पाहिजे। आमच्या सरकारने कालच या लोकसभेमध्ये ह्या विधेयकाला निषेध केलेला आहे आणि मंजुरी नको म्हणून ह्याचा त्यांनी पूर्ण निषेध केलेला आहे। तर हे विधेयक मंजूरच होऊ नये आणि जो काय त्यांचा अजेंडा आहे हा पहिला रद्द व्हावा आणि लोकशाहीच्या याला घातक आहे आपलं संविधान हे 15वं कलम 14वं कलम याच्यामध्ये जे अमेंडमेंट दिलेले आहे त्याच्या विरोधात हा जो प्रकार चाललेला आहे, हुकुमशाही चाललेली आहे, त्याचा आम्ही निषेध करतो आणि जिल्हा काँग्रेस कमिटी, महिला काँग्रेस कमिटी आणि सर्वच आमच्या सातारा जिल्ह्यातर्फे आम्ही ह्याचा निषेध करतो। जनता पक्षानं त्यांच्या भारतातल्या सर्व कारभारांच्या अपयशावर पांघरून घालण्यासाठी, अर्थव्यवस्था मोडकळीला आलेली आहे, तरुण उद्ध्वस्त झालेले, शेतकरी आत्महत्या करतायत, या सगळ्या गोष्टीवर पांघरून घालण्यासाठी आणि धर्माधर्मामध्ये तेढ निर्माण करण्यासाठी नागरिकता विधेयक संसदेत सादर केलेलं आहे। हे विधेयक घटनाबाह्य आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेची जी चौकट घालून दिलेली आहे त्या चौकटीमध्ये सर्व जाती, धर्म, पंथ हे समान आहेत आणि कोणत्याही जातीला, धर्माला नागरिकत्व धर्माच्या आधारावर, जातीच्या आधारावर देता येत नाही, नाकारता येत नाही। ह्या घटनेच्या चौकटीची मोडतोड करून भारतीय जनता पक्षानं केवळ मुस्लिम विरोधी हे विधेयक आता आणलेलं आहे आणि या विधेयकामधून घटनेची मोडतोड करून एका विशिष्ट धर्माचं हे राष्ट्र करण्याचा भाजपचा डाव आहे। काँग्रेस पक्ष हा डाव कदापि यशस्वी होऊ देणार नाही।